श्री स्वामी समर्थ. नमस्कार बालमित्रांनो. आपण इथं 6वीच्या भूगोल या विषयाचं पाठ 4 प्रात्यक्षिक कार्य आज याचं स्वाध्याय आणि धडा मी तुम्हाला थोडा समजावून सांगणार आहे. याच्यामध्ये नकाशा वाचन, आलेख निरीक्षण आणि क्षेत्रभेट यांचे परिपूर्ण मार्गदर्शन केलेले आहे. त्याच्या आधी माझ्या स्वामी समर्थ क्लासेस या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि खूप खूप अभ्यास करा. श्री स्वामी समर्थ. चला करूया सुरुवात. विचार प्रवर्तक प्रश्न. प्रश्न पहिला आहे, भूगोल अभ्यासांतर्गत प्रात्यक्षिक कार्य करण्यासाठी लागणारी साधने वरील चित्रात दर्शवली आहेत. ती साधने तुम्हाला ओळखता येतात का? उत्तर आहे होय. चित्रात पृथ्वी गोल, नकाशा, होकायंत्र, दुर्बीण, कॅमेरा, तापमापक, मोजपट्टी, उपग्रह, संगणक आणि GPS उपकरणे ही साधने दर्शवली आहेत. प्रश्न दुसरा आहे, या साधनांच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहित असलेल्या प्रात्यक्षिक साधनांसाठी लागणाऱ्या साहित्यांची यादी करा. उत्तर, या व्यतिरिक्त पर्जन्यमापक, वाद दिशादर्शक, आलेख कागद, नोंद वही, पेन्सिल, साखळी आणि सर्वेक्षण यंत्र इत्यादी साधनांचा वापर करता येईल. प्रश्न तिसरा आहे, वरील साधनांच्या आधारे तुम्ही भूगोल अभ्यासांतर्गत कोणकोणती प्रात्यक्षिके कार्य करू शकतात? उत्तर, या साधनांच्या आधारे आम्ही नकाशा वाचन, नकाशा तयार करणे, दिशा निश्चिती, हवामानाची नोंद ठेवणे, क्षेत्रभेट आणि सर्वेक्षण यासारखी प्रात्यक्षिक कार्य करू शकतो. प्रश्न चौथा आहे, भविष्यात नकाशे तयार करण्याच्या पद्धतीत कोणते बदल होऊ शकतात असे तुम्हाला वाटते? उत्तर, भविष्यात नकाशे अधिक अचूक आणि डिजिटल होतील. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, ड्रोन आणि प्रगत उपग्रह तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होईल. सांगा पाहू प्रश्न 1 ते 4 चा बघा. शेजारी एक नकाशा दिलेला आहे. नकाशाचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा. उत्तर, नकाशाचा अक्षवृत्तीय विस्तार 18°15 उत्तर ते 18°45 उत्तर आणि रेखावृत्तीय विस्तार 76°30 ते 76°30 पूर्व ते 77°15 पूर्व असा आहे. नकाशाचे प्रमाण सांगा. या नकाशाचे प्रमाण 1 सेमी म्हणजे 1 किलोमीटर असे आहे. प्रश्न तिसरा, नकाशात जमिनीचा उतार कोणत्या दिशेला आहे? उत्तर, नद्यांचा प्रवाह वायव्येकडून आग्नेयेकडे असल्याने जमिनीचा उतार प्रामुख्याने आग्नेय दिशेला आहे. प्रश्न चौथा, रेना नदीचा उगम कोठे झाला आहे? उत्तर, रेना नदीचा उगम नकाशाच्या वायव्य भागात परळी वैजनाथकडे जाणाऱ्या मार्गावर झाला आहे. नकाशात वाहतूक मार्गांचे कोणकोणते प्रकार दाखवले आहेत? उत्तर, नकाशात रस्ते, राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग आणि लोहमार्ग, रेल्वे मार्ग हे वाहतूक मार्गांचे प्रकार दाखवले आहेत. प्रश्न 6, नकाशातील रेल्वे स्थानकांची नावे लिहा. उत्तर, नकाशातील रेल्वे स्थानकांची नावे पानगाव, रेणापूर, लातूर रोड, लातूर आणि उदगीर हे आहेत. प्रश्न 7, नकाशात जल प्रकल्प कोणते आहेत? उत्तर, नकाशात रेणा मध्यम प्रकल्प हा जल प्रकल्प दाखवण्यात आला आहे. प्रश्न 8, बिदरकडे जाणाऱ्या लोहमार्गाची दिशा सांगा. उत्तर, बिदरकडे जाणारा लोहमार्ग आग्नेय दिशेने जातो. नकाशाचे निरीक्षण करून प्रकार ओळखा व लिहा. शेजारी हा आकृती क्रमांक 44 मध्ये महाराष्ट्र राज्याचा नकाशा दिलेला आहे. महाराष्ट्र राज्य भूरूपे व जलप्रणाली याचं नाव आहे प्राकृतिक नकाशा. दुसरा नकाशा दिला आहे आकृती क्रमांक 4.4 ब, महाराष्ट्र राज्य वार्षिक पर्जन्यमान हा उद्देशात्मक नकाशा आहे. आणि आकृती क्रमांक 4.4 क, महाराष्ट्र राज्य जिल्हा सीमा दाखवल्या आहेत हा राजकीय नकाशा आहे. वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. असा प्रश्न दिलेला आहे. त्याच्यामध्ये भूगोल अभ्यासाच्या खालील साधनांचे वर्गीकरण तक्ता पूर्ण करायला सांगितलं आहे. आता आपण त्यांचं वेगळे करू. प्राथमिक साधने आणि दुय्यम साधने. प्राथमिक साधनांमध्ये क्षेत्रभेट, प्रश्नावली, मुलाखती, GPS, होकायंत्र, थर्मामीटर, बॅरोमीटर आणि सर्वेक्षण हे प्राथमिक साधनांमध्ये येते. तर दुय्यम साधनांमध्ये नकाशे, पृथ्वीगोल, पुस्तके, प्रतिकृती, छायाचित्रे, वर्तमानपत्रे, जनगणना अहवाल, लेख आणि प्रसार माध्यमांचा अहवाल येतो.
भारताचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार शोधून लिहा. त्याचं आदर्श उत्तर आहे, अक्षवृत्तीय विस्तार आहे 8°4 उत्तर ते 37°6 उत्तर. तर रेखावृत्तीय विस्तार आहे 68°7 पूर्व ते 97°25 पूर्व असा आहे. आलेख दिलेला आहे, आलेखाचं निरीक्षण करायचं आहे. बहुरेषा लेखा कमाल आणि किमान दाखवलं आहे. प्रश्न पहिला आहे आकृती क्रमांक 4.6 अ मधील आलेखाचा प्रकार बघा. हा उत्तर आहे, हा बहुरेषा लेखा आलेख आहे. प्रश्न दुसरा, कोणत्या आठवड्यात कमाल तापमान सर्वात जास्त आहे? उत्तर 22 ते 30 जून या आठवड्यात कमाल तापमान सर्वात जास्त आहे, सर्वात कमी आहे. कोणत्या आठवड्यात कमाल तापमान सर्वात कमी आहे? 22 ते 30 जून या आठवड्यात कमाल तापमान सर्वात कमी आहे. प्रश्न तिसरा, कोणत्या आठवड्यात तापमान कक्षा सर्वात जास्त आहे? उत्तर 15 ते 21 जून या आठवड्यात तापमान कक्षा कमाल किंवा तापमानातील फरक सर्वात जास्त आहे. प्रश्न पहिला, क्षेत्रपेटी प्रश्नामधला प्रश्न पहिला आहे, क्षेत्रपेटीसाठी तुम्ही कोणती पूर्वतयारी कराल? उत्तर, क्षेत्रपेटीचा उद्देश आणि ठिकाण निश्चित करणे, आवश्यक ती पूर्व परवानगी मिळवणे, वाहतुकीची आणि वेळापत्रकाची व्यवस्था करणे आणि नोंदी करण्यासाठी साहित्य म्हणजे नोंदवही, पेन, कॅमेरा, प्रथमोपचार पेटी सोबत घेणे. प्रश्न दुसरा आहे, क्षेत्रभेटी दरम्यान तुम्ही पर्यावरणासंदर्भात कोणती काळजी घ्याल? उत्तर, क्षेत्रभेटी दरम्यान आम्ही कचरा इतस्ततः न टाकता कचरा कुंडीतच टाकू. झाडांचे किंवा ऐतिहासिक वास्तूंचे कोणतेही नुकसान करणार नाही आणि प्लास्टिकचा वापर टाळू याची काळजी घेऊ. पान क्रमांक 36 स्वाध्याय अ. आता शेजारी नकाशा दाखवला आहे. जगाचा नकाशा आराखड्यात खालील बाबी सूचींसह दाखवायला सांगितले आहेत. आता सूचीमध्ये पहिलं दिलं आहे विषुववृत्तीय व मूळ रेखावृत्त. तर जगाच्या नकाशा आराखड्यात खालील बाबी सूचींसह लिहा. विषुववृत्त व मूळ रेखावृत्त बघा, केशरी रंगाची लांब रेष मारली आहे विषुववृत्ताच्या खाली. ऑस्ट्रेलिया खंड दुसरं हिरवं दाखवलंय बघा, हे पोपटी कलर मध्ये दाखवले ऑस्ट्रेलिया खंड. अटलांटिक महासागर निळ्या रंगात दाखवला आहे आणि भारत हा केशरी रंगात दाखवला आहे. वरील नकाशात दर्शवल्याप्रमाणे आपण अचूकपणाकडून सूची तयार करावी. आता पान क्रमांक 36 स्वाध्याय आ वही. प्रश्न आ आहे, खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख तयार करा. आणि दुसरा आहे, खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा. आपण आलेख कागदावर एक्स अक्षावर तालुका घ्या आणि वाय अक्षावर पर्जन्यमान तापमान घ्या आणि योग्य प्रमाण निश्चित करून स्वतः आलेख काढा. कसा वाटलं मुलांना व्हिडिओ? चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि खूप खूप अभ्यास करा. श्री स्वामी समर्थ.